नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी शिवसेना शहर प्रमुख तळेगाव दाभाडे. सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं या पत्रकार परिषदेसाठी स्वागत करतो. तसेच येऊ घातलेल्या नगरपरिषद इलेक्शनसाठी 2 डिसेंबरसाठी जे काही निवडणूक होणार आहेत त्या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुख राजभाऊ खांडबोर हे तुम्हाला संबोधित करतील. आणि जे काही उमेदवार बिनविरोध निवडून आलेत त्या उमेदवारांना पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन आणि जे इच्छुक उमेदवारांची 9 उमेदवारांचे इलेक्शन जे होणार आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि पुढील मार्गदर्शन राजभाऊ खांडबोर तुम्हाला करतील. जय महाराष्ट्र. तळेगाव दाभाडे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून आमच्या शिवसेना पक्षाकडून उमेदवारीसाठी विना कामत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याबाबतच्या सूचनेचं पालन उमेदवारी दाखल करत असताना त्यांनी दाखल केल्यानंतर पक्ष आदेश आला तर त्यांना तो फॉर्म माघारी घ्यावा लागेल अशा सूचना करण्यात आल्या होत्या. आणि आमचे शहरप्रमुख देव खरटमल यांच्या माध्यमातून त्यांनी एबी फॉर्म नेला. त्यांची थोडीशी त्या एबी फॉर्म देण्यामध्ये चूकभूल झाली असेल आणि त्याबाबत त्यांना वारंवार सूचना पक्षाकडून केल्या. त्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रवींद्रनाथ दाभाडे यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवार आहेत. आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना जुना मित्रपक्ष आणि युतीमध्ये कुठं मिठाचा खडा आमच्यामुळे येऊ नये याबाबत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे यांना मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी याआधीच नगराध्यक्षपदाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आणि शिवसेना पूर्णपणे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबरोबर आम्ही राहू. तर याबाबत विना कामत यांना पक्षातर्फे कडक समज देण्यात येत आहे. आणि त्याच प्रभागामध्ये रवींद्रनाथ दाभाडे यांच्या पत्नी विभावरी रवींद्रनाथ दाभाडे यांना शिवसेना पक्षाकडून जाहीर पाठिंबा त्या प्रभागामध्ये आम्ही देत आहोत. तुम्ही विना कामत यांच्याशी याबद्दल चर्चा केली होती का? त्यांचं काय म्हणणं होतं? विड्रॉलच्या आधी देखील त्यांना याबाबत समज देण्यात आली होती. त्यांनी जाणून बुजून मोबाईल बंद ठेवला आणि त्यांना कल्पना होती की ही जागा महायुतीच्या माध्यमातून रवींद्रनाथ दाभाडे यांनी पक्षाशी संपर्क साधला होता आणि त्याबाबत पक्ष उमेदवार देणार नाही आणि त्या विड्रॉल करणार आहेत ह्या सूचना देखील त्यांना केल्या होत्या. आणि त्यांनी देखील ते मान्य केलं होतं. शहरप्रमुखांनी त्यांना सूचना केल्या होत्या. त्यांनी सूचनेचं पालन केलं नाही. ही पक्ष शिस्त नाही म्हणून त्यांना आज समज देण्यात आलेली आहे. आणि तरी पण त्यांनी जर परत आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये आज काम करताना दिसलं तर त्याच्यावरती कारवाई करण्याचा पुढचा काय विषय असेल तो आम्ही नंतर पाहू. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये आपण किती भागामध्ये उमेदवार दिलेले आहेत? तळेगाव नगर परिषदेमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये विशाल लोखंडे हा स्थानिक युवक आहे, युवा उद्योजक आहे. त्यांनी अनेक तरुणांना अनेक माता भगिनींना रोजगार मिळवून दिलेला आहे. अशा युवकाला आम्ही शिवसेनेची उमेदवारी दिलेली आहे. तिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नाही आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे शिवसेनेची ऐनवेळेची उमेदवारी त्यांनी आमच्याकडे मागितली आणि त्यांचा जाणगा जनसंपर्क पाहिल्यामुळं आम्ही त्यांना ती उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. अजून आता जर यांनी तुमचं जर ऐकलंच नाही तर त्याच्यावर तुमचा पक्ष कोणता निर्णय घेऊ शकतो? आज त्यांना समज दिलेली आहे. कालही त्यांना समज दिली. आज पत्रकारांच्या माध्यमातून समज देतोय. पण इथून पुढच्या काळामध्ये त्या प्रभागातील जनतेला मी आव्हान करेल तिथं शिवसेनेचा उमेदवार आमचा नाही. त्यांचे जरी चिन्हावरती असले तरी शिवसेना पक्षाशी त्यांचा काही संबंध नाही. आता आम्ही जाहीर पाठिंबा आदरणीय रवींद्रनाथ दाभाडे यांना आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. बाकी मावळमध्ये आपलं महायुती म्हणून आणखी कोणत्या भागामध्ये आपले उमेदवार आहेत? आता बघा, लोणावळा नगर परिषद आम्ही मोठ्या ताकदीने लढवतोय. आमचे तिथं 11 उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे त्या ठिकाणी सूर्यकांतजी वाघमारे आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणावरती प्रचार पक्षाच्या वतीने आणि त्यांच्या देखील RPI शिवसेना युतीच्या माध्यमातून जातोय. वडगावमध्ये आम्ही महायुतीच्या माध्यमातून जात आहोत. वडगावमध्ये नगर परिषदेच्या ज्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना देखील महायुती म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये वडगावमध्ये आम्हाला शिवसेनेची एक जागा आहे. तिथं आम्ही ताकदीने लढत आहोत. आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमच्याशी संपर्क करते जिथं शिवसेनेचे उमेदवार नाही तिथं शिवसेना खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांच्या आदेशाने आम्ही पाठिंबा देत आहोत. हे बघा, तळेगाव नगर परिषदेमध्ये बऱ्याचशा जागा बिनविरोध झाल्या. बिनविरोध होत असताना अनेक जणांनी आमच्याशी संपर्क केला होता की आता तुम्ही शिवसेनेतर्फे
त्या जे उमेदवार आहेत काही डावलले असतील किंवा आता अपक्ष राहिले असतील त्यांना उमेदवारी द्या म्हणून आम्हाला उमेदवारी द्या म्हणून आमच्याकडे आले होते. पण महायुतीमध्ये मिठाचा खडा कुठं पडला नाही पाहिजे ही प्रामाणिक भूमिका खासदार श्रीरंगाप्पा बारणेंची होती. त्याच्यामुळं त्या विजयी उमेदवारांना मनापासून आप्पांनी आणि शिवसेनेने शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि जे काही उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना देखील आमचा मनस्वी पाठिंबा आहे, शुभेच्छा आहेत. मिठाचा खडा होऊ नये म्हणून तळेगावमध्ये आम्ही कुठंही नाही तर आम्ही तिथं पॅनल तयार करू शकलो असतो. तळेगावमध्ये नगराध्यक्षपदाचा देखील उमेदवार देऊ शकलो असतो. पण कुठेतरी बिनविरोध होतोय, पैशाचा अपव्यय टाळला असता, वादविवाद टाळले असते, गावकी भावकीचं राजकारण याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी चुकीचं वाटू नये. आपण आम्हाला स्ट्रिक्टली आदेश दिले होते की कुठेतरी जर चांगलं होत असेल तर आपल्या माध्यमातून कुठेतरी वातावरण दूषित होऊ नये या सूचना दिल्या आणि त्या सूचनेचं पालन आम्ही केलं. नाही तर शेवटच्या क्षणी आम्हाला 8-9 जण आजी माजी नगरसेवक येऊन भेटले होते. आम्ही त्यांना एबी फॉर्म देऊन कुठेतरी वातावरण तण झालं असतं, पण त्या दृष्टिकोनातून आम्हाला जायचं नव्हतं. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यांना मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तळेगाव, वडगाव, लोणावळा याच्यामध्ये सलोखा राहायला पाहिजे. जिल्हा परिषद पंचायत समितीला आता कोर्टाचे अजून आदेश आलेले नाही, कारण का 50% मर्यादा जी आहे आरक्षणाची ती ओलांडल्यामुळे काही ठिकाणी अजून आदेश आलेले नाही. पण ज्या ह्या लोणावळा आणि वडगाव आणि तळेगाव गावकी भावकीच्या राजकारणाच्या निवडणुकामध्ये लढल्या जातात. तर लोणावळ्याच्या निवडणुका थोड्या वेगळ्या विषयावर लढल्या जातात. यामध्ये मतदारांनी चांगल्या उमेदवारांच्या मागे राहायला पाहिजे. शेवट विकासात्मक बाजूंनी सगळेजण जातात आणि तिन्ही घटक पक्ष आम्ही लढतोय, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तळेगावमध्ये एकत्र आहे. लोणावळ्यामध्ये आम्ही तिघं वेगळे लढतोय आणि वडगावमध्ये आम्ही भाजप आणि आम्ही एकत्र आहे, तिथं राष्ट्रवादी वेगळे लढतोय. तर महायुतीमध्ये कुठं तणाव होऊ नये असं सगळ्यांनी पालन महायुतीच्या घटक पक्षांनी केलं पाहिजे, उमेदवारांनी पण केलं पाहिजे. शेवट राजकारण 2 दिवसाचं आहे, राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्याला एकत्र आलं पाहिजे, ही मावळची संस्कृती आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.